नमस्कार. नित्यभक्ती या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजकाल अनेक पालकांची एक मोठी तक्रार असते, ती म्हणजे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही. मोबाईल, टीव्ही, गेम्स, इतर गोष्टींमुळे मुलांचं लक्ष अभ्यासापासून सतत विचलित होत असतं. पण काळजी करू नका, आपण मुलांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मुलांसाठी घरात शांत आणि स्वच्छ वातावरण तयार करा. अभ्यास करताना टीव्ही, मोबाईल बंद ठेवा. मोठ्या आवाजात बोलणे टाळावे. मुलांसाठी एकच अभ्यासाची जागा निवडावी आणि तुम्ही अभ्यासासाठी टेबलची देखील व्यवस्था करू शकता. मुलांना एक वेळ ठरवून द्या आणि 30 ते 40 मिनिटे मुलांनी अभ्यास केल्यावर 10 ते 15 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक द्या. यामुळे मुलांच्या अभ्यासात मन लागते आणि जास्त ओझे वाटत नाही. मुलांनी अभ्यास केल्यावर मुलांचे कौतुक जरूर करा. पालकांचे प्रोत्साहन मिळाल्यावर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यास करण्यास रस देखील वाढतो. अभ्यास करण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करायला सांगा. मुलांना ओम म्हणायला सांगा. यामुळे मन एकाग्र होते. विद्येची देवी माता सरस्वती मानली जाते. अभ्यास सुरू करण्यापूर्वी सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धी भरवतु मे सदाही ही प्रार्थना रोज म्हणल्यास विद्या, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र मन शांत करून बुद्धी आणि एकाग्रता वाढवतो. हा मंत्र दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अभ्यासापूर्वी 11 वेळा म्हणावे. यामुळे अभ्यासात मन एकाग्र होते. मुलांना अभ्यासापूर्वी 1 ते 2 मिनिटे प्रार्थना करायला आईने सांगावे. तसेच घरातील देवघरासमोर बसून प्रार्थना म्हणावी. रोज एकाच वेळेस ही सवय लावल्यास मुलांचे मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासामध्ये मन एकाग्र होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.